बाबा के सन्मान में सिपाही मैदान में, बाबा के सन्मान में सिपाही मैदान में, बाबा के सन्मान में सिपाही मैदान में, छत्रपति शिवाजी महाराज के सन्मान में सिपाही मैदान में, शिवाजी महाराज के सन्मान में सिपाही मैदान में, बाबा के सन्मान में सिपाही मैदान में, बाबा के सन्मान में सिपाही मैदान में। अरे राहुल सोलापूरकर करायचं काय? काळी मुंडी वर पाय. राहुल सोलापूरकर करायचं काय? काळी मुंडी वर पाय. राहुल सोलापूरकर करायचं काय? काळी मुंडी वर पाय. आणि या टाकल्याचं करायचं काय? काळी मुंडी वर पाय. या टाकल्याचं करायचं काय? काळी मुंडी वर पाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. टाकल्याचं करायचं काय? काळी मुंडी वर विजय असो. भारत रत्न डॉक्टर साहेब आंबेडकरांचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भीम का पत्ता कड़वा है, राहुल बड़वा है. चप्पल अरे लीम का पट्टा कड़वा है. बाबासाहेब आंबेडकरांचं व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्याचा कळसच या राहुल सोलापूरकरनं गाठलेला आहे. या मनोवादी संस्कृतीने राहुल सोलापूरसारखा एक किडा पाळल्यासारखं आम्हाला वाटायला लागलंय. आणि तो माणूस आहे का नाही कुणाचा प्राणी असल्यासारखी त्याची हीन अशी बोलण्याची वागणूक सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट बोलून त्याचं मन भरलं नव्हतं तोपर्यंत त्यांनी आमच्या दलितांचं आणि आमच्या बहुजन वर्गाचं सर्वांचं हृदयस्थानी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी बेताल वक्तव्य केलेलं आहे.
बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकेरी वक्तव्य बोलणारा या नालायकाची रिपब्लिकन कार्यकर्ते जीभ हासल्याशिवाय राहणार नाहीत. जिथं आज आम्ही फक्त पुतळा जाळलाय, पण येणाऱ्या काळामध्ये तो दिसल तिथं त्याचं कानपाड फोडल्याशिवाय आम्ही आमचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आमचा ध्येय सजलेला आहे, नटलेला आहे. आणि बाबासाहेबांचा अवमान आमची मायमाऊली तसेच युवक वर्ग कदापि खपवून घेणार नाही. आणि आम्ही राहुल सोलापूरकरला सांगतो आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला सांगतो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करतो आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल बोलतो. अशा माणसाला तुम्ही पाठीशी घालत आहे. आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देणार आहे की संबंधितावर गुन्हे दाखल करा. आता तर त्यांच्यावर गुन्हे नाही दाखल झाले तर आम्हाला आमच्या पद्धतीनं गुन्हे दाखल आम्हाला त्याच्यावरती हात उचलावं लागतील आणि मग आमच्यावरती झाल्या मारामाऱ्या तरी चालतील. कायदा हातात घेतला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर. परंतु अशा भांडवलाची आम्ही जीभ हासडू आणि त्याचं टकलं खरोखरच फोडल्याशिवाय आमची महिला आघाडी, युवक आघाडी, मुस्लिम बांधव आमचे स्वस्थ बसणार नाहीत. आम्हाला जे काही मिळतंय ते फुले शाहू आंबेडकर आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळं आम्हाला स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळालं आहे. आणि हे कुणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि यांच्याबद्दल कुणी गरज बघत असेल त्यांचं कानपडीत फोडणार म्हणजे फोडणार. मला असं वाटतं की हा जो राहुल सोलापूरकर नावाचा जो RSSचा हा किडा आहे आणि ह्या RSSच्या किड्याच्या माध्यमातून त्याचे फोटो व्हायरल झाले तर मोहन भागवतांची सक्ती आहेत, दुसऱ्यांची सक्ती आहेत. जाणीवपूर्वक हे आमच्या महापुरुषांची विटंबना करून आमच्या समाजामध्ये तेढ निर्माण करून दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं कटकारस्थान आहे. पण आम्ही सर्व समाज आम्हाला आता हुशार झालेला आहे, शहाणा झालेला आहे. आम्ही आमच्यात भांडत बसणार नाही. आता आम्ही आमचा शत्रू ओळखलेला आहे आणि त्यामुळं शत्रूचं कानपड फोडायचं एवढं मात्र निश्चित आहे. शिवाजीराजे आणि बाबासाहेबांबद्दल बरळणाऱ्या राहुल सोलापूरकर विरोधात साताऱ्यात वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव गणेश भिसे यांच्या नेतृत्वाखाली टाळकं फोडं आंदोलन करत वाचाळवीरांसह सरकारला दिला गंभीर इशारा. आज वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या वतीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मनोवाणी सनातनी प्रवृत्तीचे सिने अभिनेते राहुल सोलापूरकर याचं टाळकं फोड आंदोलन आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. गेल्या काही दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती रयतेचे राजे छत्रपती शिवाजीराजे, त्याचबरोबर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गवगवा पूर्ण जगामध्ये, विविध राज्यामध्ये, देशामध्ये होत असतो. परंतु जाणीवपूर्वक सनातनी प्रवृत्तीचे, ब्राह्मणी वृत्तीचे राहुल सोलापूरकर यांनी आग्र्याची महाराजांची जी सुटका आहे त्या सुटकेला महाराजांनी लाच देऊन त्यांची सुटका करून घेतली, अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य केलं. त्याचबरोबर समस्त भारतीयांचे प्रेरणास्थान, आंबेडकरी समाजाचं उद्धारकर्ते आणि हृदयस्थान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा एकेरी उल्लेख या राहुल सोलापूरकर यांनी केलेला आहे. ब्राह्मणी वर्चस्व निर्माण झालं पाहिजे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी एक व्यवस्था की ज्या व्यवस्थेमुळं इथला जो बहुजन समाज आहे तो बहुजन समाज कधी समतेमध्ये येऊ शकत नाही, त्या समाज व्यवस्थेचं समर्थन करण्याचं राहुल सोलापूरकर यांनी काम केलेलं आहे. त्या राहुल सोलापूरकरचं टाळकं ठिकाणावर आणण्यासाठी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी
टाळकं फोड आंदोलन केलेलं आहे. आम्ही आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं इथल्या शासनाला, प्रशासनाला आव्हान आणि विनंती करणार आहे. आपण अशा पद्धतीचे जे टवाळखोर लोक आहेत, जे समाजामध्ये स्वास्थ्य बिघडवण्याचं काम करतात, जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम करतात, अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याचबरोबर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार अॅट्रॉसिटी ॲक्ट कायदा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. येत्या 8 दिवसामध्ये जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर मात्र प्रत्यक्षामध्ये राहुल सोलापूरकरचं टाळकं हे वटणीवर आणल्याशिवाय वंचित बहुजन आघाडीची टीम ही शांत राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. जय भीम. कुत्र्याच्या गळ्यात ज्याप्रमाणे पट्टा बांधला जातो तसा या मस्तिवान जातीवादी राहुल सोलापूरकर यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा घातल्यामुळं या जातीवादी राहुल सोलापूरलाच्या किडा वळवळ करायला लागला आहे. एवढी काय राहुल सोलापूरकर तुला मस्ती आली? अरे तुला लाज वाटत नाही का? तुझ्या सगळ्या डोक्याची केस गेली तरी तुला अक्कल आली नाही अजून. अरे तू सरळ सरळ या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्यावर तू एकेरी भाषेत बोलून तू अवमान करत आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करत आहे. आणि तू केवळ कुणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोय? तू भाजपाच्या जीवावर करतोय. मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ह्याने अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं वाक्य उपचारलंय, अशा राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चप्पलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा. जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारील अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय. आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं भूत कधीही जाणार नाही. जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल, तो ब्राह्मणच असेल, हा सोलापूरकर बोलतोय. आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो. आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला, म्हणजे कानशिलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला. काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची? सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल, तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे. बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं. गप आपले शब्द मागे घे. शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे. नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल, पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार. बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तुझी लायकी काय? कुठेतरी एका पिक्चरमध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालास की काय? हे जे काय ते बोलले आहेत, हा बोलला आहे तो काय राहुल सोलापूरकर जे काय बरळला आहे, ह्याच्यातनं फक्त वाद निर्माण होऊ शकतात, ह्याच्यातनं फक्त माथी भडकू शकतात आणि माथी भडकणार आणि ह्याला जन्माची अक्कल शिकवणार.